नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयासाठी युनिट क्रमांक 1 एन्शंट हिस्ट्री याला आपण सुरुवात केलेली आहे आणि प्राचीन भारताचा इतिहास यावर आधारित हा लेक्चर क्रमांक 5 आहे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघूया सिंधू घाटी सभ्यता किंवा हडप्पा सभ्यता सुद्धा याला म्हटलं जातं. आणि महाराष्ट्र सेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो टॉपिक आहे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यापूर्वीचं प्रश्नपत्रिकेचा जरी आपण अभ्यास केलेला तर आपल्या निदर्शनात नक्कीच येईल की कशा प्रकारे या टॉपिकमधून बहुधा आणि वारंवार जे आहे प्रश्न एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा टॉपिक कोणीही स्किप करू नये. सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा एप्रिलमध्ये आहे. या संबंधित माहिती आपल्या सगळ्यांना नक्कीच आहे की महाराष्ट्र सेट परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. सो महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. या कंप्लीट कोर्समध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळणार. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे. टोटल 10 युनिट्स आपल्याला हिस्ट्रीमध्ये दिलेली आहे. सो टोटल 10 युनिट्स या थ्रू आपण कव्हर करणार आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे. मराठीमध्ये नोट्स आहे. सोबतच PYQs आहे आपल्या अभ्यासाकरिता. सरावासाठी MCQs आहे आणि युनिट वाईज MCQ आपल्याला प्रोव्हाइड केले जातात. सोबतच वीकली टेस्ट आहे. आणि या वीकली टेस्टमध्ये बघा 3-3 दिवसाच्या अंतरावर आपल्याला वीकली टेस्ट म्हणजे एक वीकमध्ये 2 टेस्ट अभ्यास करायला मिळेल. जेणेकरून एक वीकमध्ये जी आपण थेअरी अभ्यास करीत आहोत या थेअरीवर आधारित MCQ प्रॅक्टिस सुद्धा आपली होणार. नवीन बॅच सुरू झालेली आहे महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 2 हिस्ट्री या विषयासाठी. हे ऑफिशियल नंबर्स आहे. नवीन बॅचला लवकरात लवकर जॉईन करा. जॉईनिंगची फीज मात्र 10,000 आहे. यावर 20% डिस्काउंट आहे आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ पेपर 1 म्हणजे पेपर क्रमांक 1 हा 2 वर फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो लवकरात लवकर जॉईन करा. किंवा मग आपण प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन ॲप सुद्धा डाउनलोड करू शकतो. स्टोअर ऑप्शनला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथे हिस्ट्रीचा कोर्स सर्च करा. सो हिस्ट्रीचं इंटरफेस आपल्याला दिसून येईल. सरळ इथून सुद्धा आपण कोर्सला बाय करू शकतो. किंबहुना आपले ऑफिशियल्स नंबर्स आहे. या ऑफिशियल्स नंबर्सवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे याला जॉईन करा. सोबतच फ्री कंटेंट व्हिडिओ लेक्चर्स बघण्यासाठी कंटेंटच्या सेक्शनमधून आपण बघू शकता. सो आजच्या सेशनमध्ये एक महत्त्वपूर्ण टॉपिक आपण सुरू केलेला आहे सिंधू घाटी सभ्यता आणि सेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा टॉपिक आहे. बघा सिंधू सभ्यता भारतातील सगळ्यात प्राचीन सभ्यता आपल्याला दिसून येते. यासाठी आपण कास्य युगीन सभ्यता किंवा कास्य सभ्यता सुद्धा याला म्हणतो आपण. आद्य ऐतिहासिक काळ या टाइम पिरियडला आपण म्हणतो आणि सोबतच प्रथम नगरीय सभ्यता असं सुद्धा सिंधू सभ्यतेला म्हटलं जातं. सिंधू सभ्यतेचं जे टाइम पिरियड आहे ना याबाबत विविध विद्वानांनी विविध मते आपल्याला दिल्याची दिसून येतात. ज्यामध्ये सुरुवात आपण बघतो की कशा प्रकारे सिंधू घाटी सभ्यतेचा शोध लागलेला आहे. ठीक आहे. टाइम पिरियड बघा 2500 ईसापूर्व पासून तर 1750 ईसापूर्व पर्यंतचा या सभ्यतेचा आपल्याला टाइम पिरियड दिसून येतो. यामध्ये काय महत्त्वपूर्ण आहे? स्थळ महत्त्वपूर्ण आहे, समाज महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल सिंधू सभ्यता याचा आपण स्टार्टिंग म्हणजे शोध बघूया की या सभ्यतेचा शोध कशा प्रकारे झालेला आहे. ठीक आहे. सो लक्षात घ्या सर्वप्रथम एक ब्रिटिश यात्री चार्ल्स मेसन हे आपल्याला दिसून येते की सर्वप्रथम जे आहे चार्ल्स मेसन यांचं लक्ष हडप्पा येथे बनलेल्या एका टीला म्हणजे किल्ल्याकडे गेलेला होता आणि 1826 मध्ये प्रथमतः यांनी या स्थळाची यात्रा केली आणि सोबतच आपण बघतो की यात्रा केल्यानंतर 1842 मध्ये त्यांनी एक लेख नेरेटिव्ह ऑफ जॉर्जिस या नावाखाली प्रकाशित केलेलं आपल्याला दिसून येते. आणि नॅरेटिव्ह ऑफ जॉर्जिस हा जो त्यांचा लेख आहे ना या लेखामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की कशा प्रकारे प्राचीन काही राजमहालाचे अवशेष या हडप्पा या ठिकाणी असावे. अशा प्रकारे चार्ल्स मेसन यांनी 1826 म्हणजे 1826 मध्ये यात्रा केलेली. यात्रा केल्यानंतर त्यांनी बघितलं आणि अंदाजा लावला आणि त्याबाबत आपलं लेख नॅरेटिव्ह ऑफ जर्नीज या नावाने सुद्धा प्रकाशित केलेला आहे. यानंतरच्या टाइम पिरियड आपण बघतो अलेक्झांडर बर्न्स यांनी काय 1831 मध्ये
1831 मध्ये आपण बघतो की अलेक्झांडर बर्न्स आहे ना, हे पंजाबच्या क्षेत्रामध्ये महाराजा रणजित सिंग यांच्याशी भेटायला अलेक्झांडर बर्न्स जे आहे ते जात असताना त्यांचं जे नजर आहे ते हडप्पा या टिलांवर म्हणजे किल्ल्यांवर पडल्याचं आपल्याला दिसून येते आणि कोणत्या तरी प्राचीन किल्ला असावा अशा प्रकारचं मत अलेक्झांडर बर्न्स यांनी दिलेलं आपल्याला दिसून येईल. सो फर्स्ट ऑफ ऑल चार्ल्स मेसन, त्यानंतर अलेक्झांडर बर्न्स, यानंतर येते बर्टन बंधू. ठीक आहे, ज्यामध्ये जेम्स बर्टन आणि विलियम बर्टन यांचा समावेश होतो. ठीक आहे, काय होतं 1856 मध्ये जेम्स बर्टन आणि सोबतच विलियम बर्टन हे दोघंही बंधू आहे. ठीक आहे, अभियंता म्हणजे इंजिनियर्स हे असतात आणि लाहोर आणि कराची हा जो मार्ग आहे या मार्गाच्या रस्त्यांवर रेल्वे लाईन जेव्हा टाकीत होती त्याच ठिकाणी त्यांनी रेल्वे लाईन जवळ जे आहे ते विटांचं जे आहे त्या टिल्यातील विटांचं जे आहे ते खोदलेलं आपल्याला दिसून येते आणि यातूनच यांनी मत मांडलेलं आहे की काहीतरी प्राचीन सभ्यता इथे दडलेली असावी. यानंतर आहे अलेक्झांडर कनिंघम यांनी बघा क्रमशः 3 वेळा फर्स्ट ऑफ ऑल 1853, सेकंडली 1856 आणि देन 1875 या टाइम पिरियडमध्ये आपल्याला यात्रा केल्याची दिसून येते. ठीक आहे, अलेक्झांडर कनिंघम यांनी 1853 आणि 1856 मध्ये हडप्पाची यात्रा केली आणि प्राचीन सभ्यता दबलेली आहे बा अशा प्रकारचं वक्तव्य यांनी केल्याचं आपल्याला दिसून येते. आणि देन 1875 मध्ये आपण बघतो की अलेक्झांडर कनिंघम जे आहे आर्किओलॉजिकल विभाग आहे है ना, याचे सर्वेक्षण या नात्याने त्यांनी जे आहे एक रिपोर्ट जे आहे तयार केलेली आपल्याला दिसून येते. यानंतर आपण बघतो की जॉन मार्शल आणि त्यांचे सहयोगी 1920च्या दशकामध्ये आपण बघतो की 1921 मध्ये दयाराम सहानी यांनी हडप्पाचा शोध लावलेला. कधी 1921 मध्ये हे प्रश्न विचारले जातात की हडप्प्याचा शोध कधी लागला. 1921 मध्ये हडप्पाचा शोध लागला. ठीक आहे, कोणी लावला असं सुद्धा प्रश्न आपल्याला दिसून येते तर दयाराम सहानी यांनी लावलेला आहे. आणि परत 1922 मध्ये राखनदास बॅनर्जी यांनी मोहनजोदडो याचा शोध लावलेला आपल्याला दिसून येते. आणि यानंतर आपण बघतो की या टाइमला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग जे आहे याचं प्रधान सरसंचालक कोण असतात, सर जॉन मार्शल असतात. आणि यांचे सहयोगी म्हणजे दयाराम सहानी आणि राखनदास बॅनर्जी यांनी क्रमशः 1921 मध्ये हडप्पा आणि 1922 मध्ये मोहनजोदडो यांचं शोध लावलेला आहे. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला सिंधू सभ्यतेचा काय झालं शोध लागलेला. ओके, पण या सभ्यतेला आपण नामकरण कशा प्रकारे केले, नाव कशा प्रकारे दिलेले आहे, तर लक्षात घ्या सिंधू सभ्यतेसाठी आपण 3 नावांचा प्रयोग करतो. पहिला नाव म्हणजे हडप्पा सभ्यता, दुसरा म्हणजे सिंधू सभ्यता आणि तिसरा म्हणजे सिंधू सरस्वती सभ्यता म्हणून. बरोबर, तर सिंधू सभ्यतेच्या नामकरणाबाबत 3 मत आहे. पहिला आहे सिंधू सभ्यता. सो सिंधू सभ्यता असं कोणी नाव दिलेलं आहे तर जॉन मार्शल यांनी अशा प्रकारचं नाव दिल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, काय होतं ओके, बरं, सिंधू घाटी सभ्यता सिंधू सभ्यता हे जे नाव आहे प्रथमतः है ना जॉन मार्शल यांनी दिलेलं आहे. यानंतर आपल्याला दिसून येते की हडप्पा सभ्यता. हडप्पा सभ्यता असं नाव का बरं देण्यात आलं तर लक्षात घ्या, हडप्पा हा स्थळ जो आहे फर्स्ट असा प्लेस आहे या सभ्यतेमधील जे शोधण्यात आलेल्या आणि पुरातत्व सर्वेक्षणाची जी परिपाटी आहे परंपरा जी आहे त्यानुसार कोणत्याही सभ्यतेचा जो शोध लागलेला असेल आणि त्यामधील जे पहिला स्थळ आहे त्या नावावरूनच त्या सभ्यतेचं नाव देण्यात येत असतं. त्यामुळे हडप्पा सभ्यता ही सर्वाधिक प्रथम स्थळ असल्यामुळे या सभ्यतेला म्हणजे सिंधू सभ्यतेलाच आपण हडप्पा सभ्यता असं म्हणतो. यानंतर आहे सिंधू सरस्वती सभ्यता. एच.डी. मुघल यांनी सिंधू सरस्वती सभ्यता अशा प्रकारचं नामकरण केलेलं आपल्याला दिसून येते. कारण या सभ्यतेतील 80% जे स्थळ आहे सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर मिळालेले आहे. आता विस्तार याचा आपण विचार करूया
की सिंधू सभ्यतेचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे म्हणून. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लक्षात घ्या, आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे. आपल्याला नक्कीच कल्पना आहे हा उत्तरचा भाग. ठीक आहे. हा दक्षिणचा भाग. ओके. हा पश्चिमचा भाग आपल्याला दिसून येतं आणि हा आहे आपला पूर्व भाग. ठीक. सो यामध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, सिंधू सभ्यतेचा विस्तार आपल्याला ध्यानात घ्यायचा आहे. ओके. यासाठी आपण उत्तरेमध्ये आपण बघतो की मांडा चेनाब नदीपर्यंत जे आहे उत्तरेमध्ये सिंधू सभ्यतेचा विस्तार झालेला आहे. पूर्वमध्ये मेरठपर्यंत म्हणजे आलमगीरपूरपर्यंत याचा विस्तार आपल्याला दिसून येतं. दक्षिणेत आपण बघतो की दैमाबादपर्यंत जे आहे याचा विस्तार झालेला आहे आणि पश्चिमेमध्ये बलुचिस्तान म्हणजे दाश्क नदी आणि सुतका गेंडोर या स्थळापर्यंत या सभ्यतेचा विस्तार आपल्याला दिसून येते. ओके. सो या सभ्यतेमध्ये लक्षात घ्या. ठीक आहे. पूर्व विस्तार आलमगीरपूर पर्यंत, पश्चिमेचा विस्तार मांडापर्यंत, सुतका गेंडोरपर्यंत, उत्तरेमध्ये मांडापर्यंत आणि दक्षिणेमध्ये दैमाबादपर्यंत आपण या सभ्यतेचा विस्तार बघतो. ठीक आहे. आतापर्यंत 1500 स्थळांचं जे शोध आहे ते झालेला आहे. सिंधू सभ्यतेमध्ये लक्षात घ्या, भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 3 देशांमध्ये आपण बघतो की या सभ्यतेचा जे आहे ते विस्तार झालेला आहे. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की एक्झाम्पल म्हणून ड्रॉ करते, हा बाउंड्री समजा. ठीक आहे. भारत हा पाकिस्तान आणि समोर अफगाणिस्तानपर्यंत या सभ्यतेचा जे आहे ते विस्तार आपल्याला दिसून येतं. ओके. ओके. या व्यतिरिक्त लक्षात घ्या, उत्तरेचा विस्तार मांडापर्यंत, दक्षिणेचा दैमाबादपर्यंत, पश्चिमेचा सुतका गेंडोरपर्यंत आणि पूर्वमध्ये आलमगीरपर्यंत विस्तार आहे. ठीक आहे. जर आपण उत्तर दक्षिण विस्ताराचा विचार केलेला तर दक्षिण 1100 किलोमीटर आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. अ, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत 1100 किलोमीटर आहे आणि पूर्वपासून पश्चिमेपर्यंत याचा विस्तार 1550 किलोमीटर आपल्याला दिसून येते. ठीक आहे. या व्यतिरिक्त हे त्रिभुजाकार आहे म्हटलं. बघा, हे त्रिभुजाकार आहे कारण इकडे पूर्वमध्ये खूप जास्त विस्तार झालेला नाही. मेरठ आलमगीरपर्यंतच यांचा विस्तार झालेला आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण बघतो की सिंधू घाटी सभ्यतेचा जो आकार आहे तो कसा आहे, त्रिभुजाकार आहे. ओके. सो या ठिकाणी लक्षात घ्या, सिंधू सभ्यतेचा विस्तार हिंदुस्थान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 3 देशांमध्ये आपल्याला दिसून येतो. यापैकी याचं विस्ताराचा जर विचार केलं, उत्तरेमध्ये आहे मांडापर्यंत, बरोबर. दक्षिणेत आहे दैमाबादपर्यंत, पूर्वमध्ये आहे आलमगीरपर्यंत, आलमगीरपूर मेरठपर्यंत. ठीक आहे. आणि पश्चिमेमध्ये सुतका गेंडोरपर्यंत. ओके. आकार कसा आहे, त्रिभुजाकार आपल्याला आकार दिसून येतं. ठीक आहे. त्रिभुजाकार आकार आपल्याला दिसून येते. उत्तर दक्षिण किती आहे, 1100 किलोमीटर आहे आणि पूर्व पश्चिम 1550 किलोमीटर या सभ्यतेचा विस्तार आपल्याला दिसून येतो. या व्यतिरिक्त सिंधू सभ्यतेचा विस्तार जे आहे मेसोपोटेमिया, मिश्र सभ्यता आणि ग्रीस सभ्यतेपेक्षा सगळ्यात जास्त आहे. म्हणतात की सिंधू सभ्यता आपल्या समकालीन सभ्यता म्हणजे मेसोपोटेमियाची सभ्यता म्हणजे इराक या ठिकाणी जी सभ्यता अस्तित्वात येते त्याला आपण मेसोपोटेमिया सभ्यता म्हणतो. ठीक आहे. मिस्र या ठिकाणी आपल्याला मिश्र सभ्यता आपल्याला दिसून येईल. चीनमध्ये जी सभ्यता अस्तित्वात आली, ठीक आहे, या नदीकाठच्या सभ्यता आपल्याला दिसून येते. जसं मेसोपोटेमिया सभ्यता ही दजला नदी जी आहे या नदीच्या काठी अस्तित्वात आलेली आहे. ठीक आहे. सोबतच आपण बघतो की मिस्रमध्ये कोणती नदी, नील नदी. ठीक आहे. मिस्रमध्ये नील नदी आणि चीनमध्ये आपण कोणती नदी बघतो, हो एलो आपण रिव्हर बघतो, हो एलो म्हणून. ठीक आहे. हो एलो रिव्हर आहे. ठीक आहे. सो या नदीकाठी आपण या सभ्यतेचा विस्तार बघतो. आता या सभ्यतेचा विस्तार आपण बघितलं, नामकरण बघितलं, शोध बघितलं. आता या सभ्यतेचं विषयी जे आहे ना, 2 मत आहे. एक विदेशी उत्पत्ती मत म्हणजे कशा प्रकारे उद्भव झालेला आहे या सभ्यतेचं, हे 2 प्रकारे म्हणजे 2 ओपिनियन आपल्याला यामध्ये दिसून येतात. एक विदेशी उत्पत्तीचं मत आहे आणि एक स्थानीय उत्पत्तीचं मत आहे. ठीक आहे. सो विदेशी उत्पत्तीचं मतांमध्ये आपण बघतो की सिंधू सभ्यता जी आहे ते डेव्हलप होण्याचं किंवा उदय होण्याचं जे महत्त्वपूर्ण श्रेय आहे, क्रेडिट जे आहे ते मेसोपोटेमिया सभ्यतेला आहे. असं कोण कोण म्हणतं, तर असं जॉन मार्शल म्हणतात, मार्टिन व्हीलर म्हणतात,
गार्डन चाइल्ड म्हणतात म्हटलं. ठीक आहे, गार्डन चाइल्ड म्हणतात. डी कोसंबी यांचं मत आपल्याला दिसून येते, की सिंधू सभ्यतेचा उदय जे आहे ते पूर्णतः मेसोपोटेमिया सभ्यतेचा देण आहे म्हणून. ओके. सो स्थानिक उत्पत्ती काय म्हणतात? सिंधू सभ्यता ही विशिष्ट सभ्यता यांचं अनुसरण न करता जे स्थानीय आपली संस्कृती आहे, लोकल जे आपलं कल्चर आहे, यापासूनच ती डेव्हलप झालेली आहे. त्यापासूनच याचा विकास झालेला आहे. अशा प्रकारचं 2 ओपिनियन आपल्याला या सभ्यतेच्या विस्तारासंबंधित दिसून येतात. या व्यतिरिक्त निर्धारण, ठीक आहे. सो या सभ्यतेचं काल निर्धारण करण्याचा पहिला प्रयत्न केला कोणी? तर जॉन मार्शल यांनी. ठीक आहे. त्यांनी टाइम पिरियड 3250 पासून तर 2750 ईसा पूर्व असं सांगितलं आहे. कोणी? जॉन मार्शल यांनी. पण आपण सर्वाधिक मान्यता पावलेली तिथी बघूया 1500 ईसा पूर्व पासून 1750 ईसा पूर्वेपर्यंतचा टाइम पिरियड जे आहे ते सर्वाधिक मान्यता पावलेला आपल्याला कालखंड दिसून येते. ओके. सो अशा प्रकारे सिंधू सभ्यतेचा शोध आपण बघितला. सिंधू सभ्यतेचा शोध लागल्यानंतर नामकरण कशा प्रकारे झालेलं. नामकरणानंतर आपण बघितलं की कशा प्रकारे या सभ्यतेचा विस्तार पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या भागानुसार बघितलं. आता ओपिनियन डिस्कस केलेले की सभ्यतेच्या उत्पत्ती संबंधित 2 मत आहे. एक विदेशी उत्पत्तीचं मत आहे, एक स्थानीय उत्पत्तीचं मत आहे. सोबतच कालनिर्णय बघितलं की कालनिर्धारण 2500 ईसा पूर्व पासून तर 1750 ईसा पूर्व पर्यंत आपल्याला दिसून येतं. ओके. आता नगर नियोजनामध्ये सर्वप्रथम आहे हडप्पा. आता बघा नगर नियोजनामध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यावी लागेल. ठीक आहे. काही गोष्टी आता इमॅजिन करा की हा आपला इंडियाचा मॅप आहे. ठीक आहे. 3 देशांमध्ये आपण बघतो की या सभ्यतेचा जे आहे ते विस्तार झालेला आहे म्हणून. ठीक आहे. जर 3 देशांमध्ये याचा विस्तार झालेला आहे. ठीक आहे. सो यासाठी आपल्याला काही महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास करणं खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ठीक आहे. सो यामध्ये आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे 3 देशांमध्ये या सभ्यतेचा विस्तार झाला म्हणून. ठीक. सो यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल बघा भारत, ठीक आहे, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या क्षेत्रापर्यंत त्याचा विस्तार आहे. म्हणजे या सभ्यतेचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. सो हे रफली मी ड्रॉ करीत आहे. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला कल्पना येईल. ओके. बरं. सो या ठिकाणी लक्षात घ्या सर्वप्रथम आपण बघूया की या सभ्यतेमध्ये सगळ्यात मोठा जो नगर होता तो कोणता होता तर लक्षात घ्या मोहनजोदडो हा सिंधू सभ्यतेतील सगळ्यात मोठा काय आहे नगर आहे. कोणता? मोहनजोदडो. ठीक आहे. ओके. बरं. सो अफगाणिस्तानमध्ये शोरतुगोई काय म्हटलं मी अफगाणिस्तानमध्ये शोरतुगोई. ठीक आहे. अफगाणिस्तानमधील शोरतुगोई या ठिकाणी आपल्याला काय मिळतं? नहर जे आहे नहरचे प्रमाण मिळतात. हे खूपच जास्त हायलाइटेड पॉइंट आहे शोरतुगोई. ठीक आहे. आता बघा म्हणजे अफगाणिस्तानामध्येच आपल्याला मोंटीन काक हा ठिकाण सुद्धा दिसून येते. आता हा जो पूर्वचा भाग आहे इकडे आपल्याला विस्तार जे आहे ते आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे. सो पाकिस्तानमध्ये या सभ्यतेचे आपल्याला कोणकोणते महत्त्वपूर्ण स्थळ मिळतात. ठीक आहे. ते आपण जाणून घेऊयात. अफगाणिस्तानमधील शोरतुगोई काय मिळाले आहे? नहर निर्माणचे प्रमाण आपल्याला मिळालेले आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त आता आपण काय बघूया? पाकिस्तानमध्ये बघूया. ठीक आहे. पहिला प्लेस आहे पाकिस्तानमध्ये मिळालेलं कोण? पंजाबमध्ये कोणकोणते मिळालेले आहे तर लक्षात घ्या. हडप्पा. ठीक आहे. हडप्पा. ओके. कधी यात शोध झालेलं 1921 मध्ये. कोणी केलेलं? दयाराम साहाणी यांनी केलेलं आहे याचं उत्खनन शोध. ठीक आहे. हडप्पा कोणत्या नदीच्या किनारी आहे असं वारंवार प्रश्न आपल्याला दिसून येते तर रावी नदीच्या काठावर आपल्याला दिसून येते हडप्पा आहे. ओके. काय काय मिळालेलं आहे तर लक्षात घ्या कांस्य दर्पण इथे मिळालेलं आहे. काय मिळालं आहे? कांस्य दर्पण म्हणजे कासा जी आहे या धातूपासून बनलेला आरसा आपल्याला इथून मिळते. गरुड चित्रित मुद्रा मिळते. ठीक आहे. गरुडाचं चित्र असणाऱ्या आपल्याला मुद्रा या ठिकाणी मिळालेली आहे. आणि बैलगाडी याचे प्रमाण आपल्याला कुठे मिळते तर हडप्पा या ठिकाणी भेटते. ठीक आहे. सेम पाकिस्तानमध्येच आपल्याला दिसून येईल सिंध क्षेत्र आहे.
ठीक आहे. हे सिंध प्रांत आहे. या सिंधमध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण प्लेस आहे मोहनजोदडो, ठीक आहे. याचा शोध कधी झालेला आहे? मोहनजोदडोचा शोध झालेला आहे 1922 मध्ये. कोणी केलेला आहे तर लक्षात घ्या, राखनदास बॅनर्जी यांनी 1922 मध्ये मोहनजोदडो याचा शोध केल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. या ठिकाणाहून आपल्याला काय मिळतं तर विशाल स्नानागार मिळतात. काय मिळतात? विशाल स्नानागार आपल्याला या ठिकाणाहून मिळालेला आहे. ठीक आहे. पुरोहितांचा आवास आपल्याला या ठिकाणाहून मिळालेला आहे. काय? पुरोहित आवास कुठून मिळालेला आहे तर मोहनजोदडो या ठिकाणाहून आपल्याला मिळालेला आहे. सभाभवन मिळालेलं आहे. ठीक आहे. सभा भवन, ठीक आहे. कुठे? सेम मोहनजोदडो या ठिकाणी. ठीक आहे. दाढीवाल्या पुजाऱ्यांची मूर्ती सुद्धा कुठे मिळते? पुजाऱ्यांची मूर्ती मोहनजोदडो. हायलाइटेड करून घ्या या पॉइंटला. ठीक आहे. सिंधमध्येच आपल्याला दुसरं स्थळ दिसून येईल ते म्हणजे चनहूदडो म्हणून. ठीक आहे. कोणतं आहे? चनहूदडो आहे. ठीक आहे. सो सिंधमध्ये आपण बघतो की चनहूदडो. ठीक आहे. ओके. सो आता आपण बघूया परत. ओके. परत आपण बघणार आहोत की कशा प्रकारे जे आहे. ओके. कशा प्रकारे जे आहे सिंधमधीलच एक महत्त्वपूर्ण सिंध, ठीक आहे, पाकिस्तानमध्ये येणार. चनहूदडो हा ठिकाण बघा, कारण सौंदर्य प्रसाधनासाठी हे चनहूदडो जे आहे ते खूप जास्त फेमस आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. कशासाठी? सौंदर्य प्रसाधनासाठी. ठीक आहे. ठीक आहे. तर हं. ओके. सो या ठिकाणी चनहूदडो पाकिस्तानमध्ये आहे. लक्षात घ्या, याचं उत्खनन कोणी केलं आहे? अर्नेस्ट मॅके यांनी केलेलं आहे. अर्नेस्ट मॅके यांनी याचं उत्खनन केलेलं आहे आणि एन.जी. मजुमदार यांनी कधी केलेलं आहे? 1935. प्रमुख नदी सिंधच आहे याची सुद्धा. ठीक आहे. इथे आपल्याला मणका जे आहे, ठीक आहे, धातू आहे एक प्रकारचं, म्हणजे आभूषणासाठी उपयोग केला जात असायचं. तर मणका बनवण्याचा आपल्याला कारखाना इथे भेटतं. कशाचं? मणका बनवण्याचा कारखाना आपल्याला इथून मिळते. लिपस्टिकचे प्रमाण कुठे मिळतात? सो लिपस्टिकचे प्रमाण चनहूदडो इथे मिळतात. सोबतच आपल्याला कास्य म्हणजे कास्य गाडी इथे मिळालेली आहे. कासा या धातूपासून बनलेली गाडी. वीट, कंगवा, ठीक आहे, आपण केस करतो त्याचं, आणि काजळ आणि पावडर याचे प्रमाण आपल्याला इथेच मिळालेले आहे. सेम आहे. कोटदीजी कुठे आहे? सिंधमध्येच आहे. ठीक आहे. कोटदीजी असं याचं नाव आहे. याचं जे उत्खनन आहे धुरिये है ना, एवं फजल अहमद खान यांनी केलेलं आहे. म्हणजे दोन व्यक्तींनी याचं उत्खनन केलेलं. कधी? दोनदा उत्खनन झालेलं आहे. एक 1955 आणि सेकंडली 1957. दोन टाइमला याचं उत्खनन झालेलं आहे. प्रमुख नदी बघा, सिंधू नदी आहे प्रमुख. आता इथे काय म्हणतं? चित्रित मृदभांड मिळालेलं आहे. काय? चित्रित म्हणजे काय? समजा काही भांड आहे, यावर असं चित्र, पशु वगैरेचं चित्र काढलेलं आपल्याला दिसून येईल. मातृदेवीची मूर्ती मिळाली आहे. ठीक आहे. आणि काश्यद्वारा निर्मित एक अंगठी, ज्याला आपण म्हणतो अंगठी, ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला दिसून येते. ओके. सो हे इतकं क्लिअर झालेलं आहे. तर आपण वळूया स्लाइड्सकडे. ओके. हडप्पा. ठीक. ओके. सो सिंधू घाटी सभ्यतेमधील सर्वप्रथम स्थळ आपल्याला दिसून येते कोणतं आहे? हडप्पा आहे. ठीक आहे. ओके. सो या ठिकाणाहून आपल्याला बघा, लक्षात घ्या, या सभ्यतेचे बहुधा वैशिष्ट्य आपल्याला जे आहे ते व्यवस्थितरित्या करणं खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक. ओके. सो 1921 आपल्याला इथे करावं लागणार. ठीक. 21. सो हडप्पा वर्तमानमध्ये कुठे आहे? पाकिस्तानमध्ये आहे. उत्खनन कोणी केले? राखनदास बॅनर्जी, सॉरी, राय बहादूर सहानी आणि मार्टिन व्हिलर यांनी केलेले आहे. कधी? 1921 मध्ये. ठीक. प्रमुख नदी सुद्धा बहुधा विचारली जाते एक्झामिनेशन मध्ये. सो प्रमुख नदी आहे रावी. काय मिळतं? अन्नागार युक्त चबुतरे मिळतात. कास्य गाडी या ठिकाणाहून मिळाली आहे. पारदर्शी वस्त्र धारण केलेली मूर्ती आहे. चित्रित मुद्रा म्हणजे जर हे कॉइन आहे, कॉइनवर चित्र काढलेलं आपल्याला दिसून येईल. ठीक. मछुआरे म्हणजे मच्छी पकडण्याचे चित्र. शंख आपल्याला भेटतं. बैल आणि काश्य दर्पण हे सगळं कुठून मिळालेलं आहे?
हडप्पा इथून मिळालेला आहे. ओके. मोहनजोदडो बघा, लारकाना जिल्हा सिंध प्रांत पाकिस्तानमध्येच येणार. ओके. राखनदास बॅनर्जी आणि मार्टिन व्हीलर यांनी 1922 मध्ये मोहनजोदडो या ठिकाणचं उत्खनन केलेलं आहे. ठीक. प्रमुख नदी आहे सिंधू. ठीक आहे. मोहनजोदडोची प्रमुख नदी कोणती आहे? तर मोहनजोदडोची प्रमुख नदी आहे सिंधू नदी. ठीक आहे. काय काय मिळतं हायलाइट करून घ्यायचं आहे. विशाल स्थानागार इथे मिळालेले आहे. ठीक आहे. स्थानागार. पुरोहितांचा आवास मिळालेला म्हटलं. काय मिळालेला आहे? पुरोहित आवास. सभाभवन मिळालेलं आहे. अधिकांश भवन जे मोहनजोदडोमध्ये आपल्याला मिळतात तिथे विहीर बनलेले आहे. काय आहे? विहीर आहे. ठीक आहे. सोबतच 16 घरांचं बैरक म्हणजे कंबाईनली 16 घरांचं बैरक आपल्याला मिळतं. काष्य निर्मित मूर्ती आपल्याला मिळाली आहे. नग्न महिलाची मूर्ती आहे. दाढीवाले पुजाऱ्यांची मूर्ती आपल्याला दिसते. चमकणारं बंदराचं चित्र असलेलं एक मुद्रा आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे. एक श्रृंगी पशूंची मुद्रा आपल्याला मोहनजोदडो इथून मिळतं. यानंतर कोटदिजीविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बलुचिस्तानमध्ये येणारा सुक्का गेंडोर हा पश्चिमोत्तर स्थळ आहे या सभ्यतेचा. ठीक. सो या ठिकाणी लक्षात घ्या. सो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. बरं. सो बलुचिस्तानमध्ये पडणारा सुक्का गेंडोर. सुक्का गेंडोर. ठीक आहे. गेंडोर. आता हा पश्चिमोत्तर स्थळ आहे. म्हणजे सिंधू सभ्यतेतील पश्चिमोत्तर स्थळ कोणता? तर सुक्का गेंडोर. बरं. याचं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की कोणी उत्खनन केलेलं आहे? ऑरेनस्टाईन यांनी केलेलं आहे. कोणी केलेला? ऑरेनस्टाईन स्टाईन यांनी याचं उत्खनन केलेलं आहे. ठीक आहे. जॉर्ज हे 2 व्यक्ती आहेत. दोघांनीही आपल्याला इथे उत्खनन केलेलं दिसून येते. कधी तर 1927 पहिल्यांदा आणि 1962 मध्ये दुसऱ्यांदा. ओके. प्रमुख नदी कोणती आहे? तर दाश्क नदी आहे. कोणती आहे? दाश्क नदी ही प्रमुख नदी आपल्याला दिसून येते. हा एक बंदरगाह आहे. ठीक आहे. व्यापार मार्गासाठी बंदरगाह महत्त्वपूर्ण असते आणि सोबतच आपल्याला सुतका गेंडोर या ठिकाणाहून बेबलोनिया यासोबत व्यापार होताना दिसून येतात. भारतातील स्थळांमध्ये गुजरातमध्ये येणारं आपल्याला लोथल. ठीक आहे. अहमदाबाद गुजरात इथे पडतं लोथल. उत्खनन रंगनाथ राव यांनी केलं. कधी असं विचारलं तर 1955 मध्ये केलेलं आहे. प्रमुख नदी आहे भोगवा नदी. ओके. या ठिकाणाहून गोदीबाडा आपल्याला मिळतं. सोबतच आपल्याला वृत्ताकार आणि चौकोन अग्निवेदिका मिळालेली आहे या ठिकाणाहून. हाती दात मिळालेले आहे. स्वर्ण आभूषण लोथल या ठिकाणाहून मिळतं. दिशामापक यंत्र हे सुद्धा आपल्याला लोथल या ठिकाणाहून मिळालेलं आहे. पारसची मोहर मिळालेली आहे. ठीक आहे. कॉइन. घोड्यांची मृन्मूर्ती मिळालेली आहे. सोबतच 3 म्हणजे चालाक लोंबडी याचं चित्र सुद्धा आपल्याला लोथल या स्थळावरून मिळतं. चन्हू दळो हे पाकिस्तान सिंधमध्ये येतं. ओके. कोणी उत्खनन केलं? अर्नेस्ट मॅके, एन.जी. मजुमदार यांनी चन्हू दळो याचं उत्खनन केलेलं आहे. प्रमुख नदी कोणती आहे? तर सिंधू ही यांची प्रमुख नदी आहे. कधी उत्खनन झालेलं आहे? तर 1935 मध्ये याचं उत्खनन झालेलं आहे. चन्हू दळो इथे मणक्या बनवण्याचा मणका म्हणजे बघा आभूषण म्हणजे हे असं गोल गोल असतं ना असं मणका. ठीक आहे. मणी ज्याला आपण म्हणतो. जे मांजर आहे त्याचं पिच्छा करणारे कुत्र. ठीक आहे. हे सुद्धा मिळतं. लिपस्टिक आहे. काश्य गाडी आहे. सोबतच आपल्याला काजळ, पावडर, लिपस्टिक यांचे प्रमाण म्हणजे सौंदर्य आभूषणाचे प्रमाण जे आहे ते मिळालेले आहे. यानंतर आहे कालीबंगा. राजस्थान हनुमानगड या ठिकाणी पडतं हे. उत्खनन केलेलं आहे अमलानंद घोष यांनी. कधी? 1953-1916 मध्ये केलेलं आहे. प्रमुख नदी कोणती आहे? तर घग्गर नदी आहे. ठीक. इथे जुते हुए म्हणजे जोतलेले शेतीचे प्रमाण आपल्याला कालीबंगा या ठिकाणाहून मिळालेले आहे. ओके. आणि सोबतच लक्षात घ्या भूकंपाचे साक्ष मिळतात कुठे? कालीबंगा येथे. अग्नी हवन कुंड मिळतं कुठे? कालीबंगा येथे. ठीक आहे. अलंकारित वीट मिळालेले आहे बांगड्या. ठीक आहे. एक सोबत शेती केल्याचे साक्ष आणि लाकडी नाली याचं प्रमाण सुद्धा कालीबंगा या ठिकाणी आपल्याला भेटतात. यानंतर आहे राखी गडी. कुठे आहे? हरियाणा. ठीक आहे. उत्खनन केलेलं आहे सूरजमन भान यांनी 1969 मध्ये.
प्रमुख नदी विचारली याचं तर आन्सर आहे घग्गर. घग्गर ही काय आहे? याची प्रमुख नदी आहे राखीगडीची. ओके, हरियाणामध्ये येणार. काय मिळालेलं आहे? हडप्पा लिपीयुक्त मुद्रा मिळालेली आहे. काय? हडप्पा लिपीमध्ये लिहिलेली मुद्रा कुठे मिळालं? राखीगडी येथे. कोट दीजी बघा, सिंध पाकिस्तानमध्ये येणार. ठीक, सिंध पाकिस्तानमध्ये आपल्याला दिसून येईल. ओके. उत्खनन कधी झालेलं? 1955 आणि 1957 दोनदा याचं उत्खनन झालेलं आहे. ओके. यामध्ये कोणी केलेलं? धुर्य आणि अफजल अहमद खान यांनी केलेलं आहे. प्रमुख नदी आहे सिंधू नदी. ठीक आहे. प्रमुख नदी कोणती आहे? सिंधू नदी आहे. चित्रित मृदभांड मातृदेवी यांची मूर्ती मिळते. मणके, ठीक आहे, कासा, अंगुठी यांचं प्रमाण आपल्याला कुर्ट दिजी या ठिकाणाहून मिळाल्याचे दिसून येते. सो अशा प्रकारे या क्लासमध्ये आपण सिंधू सभ्यतेतील जे महत्त्वपूर्ण स्थळे आहेत, ठीक आहे, आणि त्यामध्ये आपल्याला काय काय महत्त्वपूर्ण मिळालेलं आहे या सगळ्या बाबींचा आपण अभ्यास केलेला आहे. आय होप क्लास क्लिअर आहे. याचं PDF तुम्हाला आत्ता काही वेळामध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 2 इतिहास विषयाची बॅच जी आहे ती स्टार्ट झालेली आहे. लवकरात लवकर कोर्स जे आहे त्याला जॉईन करा. थँक्यू सो मच.